प्रायव्हेट धबधबा एन्जॉय करण्यासाठी आणि नदी किनारी चांगले फोटो काढण्यासाठी बघूया आपण केरळचा डे 2 चा मिनी व्लॉग। तर नमस्कार मंडळी, चाकरमानी चालला केरळला या सिरीजच्या डे 2 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तसं बघायला गेलं तर सूर्योदय आणि सनराइज पॉइंट सगळीकडून अगदी सारखेच दिसतात, तरी पण अगदी 4:30 ला उठून आम्ही बोंबलत गेलो या सनराइज पॉइंटला। नंतर या तलावाच्या इको पॉइंटला जाऊन शिवगर्जनेची मोठी आरोळी दिली। पुढचा आणि डे 2 चा सगळ्यात बेस्ट पॉइंट म्हणजे हा प्रायव्हेट धबधबा। पुढच्या स्पॉटला जाताना एंडूड असे भरपूर चहाचे मळे लागले, जिथे आम्ही नेहमीप्रमाणे आमचा टाइम वेस्ट केला। मग आम्ही पोहोचलो प्रायव्हेट नदीच्या किनारी, जिकडे तुम्ही तुमच्या लव्ह वन सोबत टाइम स्पेंड करू शकता आणि सोबतच चांगले चांगले फोटोज किंवा व्हिडिओज शूट करू शकता। जवळपास 58 स्लोमो आणि 33 प्रकारचे नवीन ट्रेंडिंग रील केल्यानंतर आमचं पोट भरलं आणि मग आम्ही कायाकिंगला गेलो। कायाकिंग सारखी मुळमुळीत वॉटर ऍक्टिव्हिटी केल्यानंतर नेक्स्ट टर्न होता तो थ्रिलिंग वॉटर ऍक्टिव्हिटीचा। प्रॉपर सेफ्टी मेजर आणि पुरेपूर थ्रिलिंग ऍक्टिव्हिटी जर तुम्हाला एन्जॉय करायचे असेल तर या वॉटर ऍक्टिव्हिटीला डेफिनेटली व्हिजिट करा। चहाचं काडी मात्रही व्यसन नसणारा मी आणि तासा तासाला चहाची तलप असणारे माझी बायको, आम्ही दोघं मिळून चहाचा अभ्यास